वारंवार सांगत आलोय, हा जो क्वेश्चन आहे 3a+1/2 आणि 1/a+1 या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त आहेत, म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहेत. तर a ची किंमत किती आहे? सो विद्यार्थी मित्रांनो, देर इज अ वन रूल रिगार्डिंग मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सचा अर्थ काय होतो? तर 3/4 आणि 4/3 या संख्या रिव्हर्स लिहिल्यात, याचा अर्थ आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, म्हणजे त्याला म्हणतात परस्परांचे गुणाकार व्यस्त. याच्यामध्ये एक रूल आहे, यांचा गुणाकार ऑलवेज काय असतो? 1. वी हॅव 3a+1/2 1/a+1 इज इक्वल्स टू 1. सो विद्यार्थी मित्रांनो, रूल सांगतो, न्यूमरेटर आणि न्यूमरेटर मल्टिप्लाय करा. 1 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे? 3a+1. 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे? 2a+2 इज इक्वल्स टू 1. सो वी हॅव 3a+1 इज इक्वल्स टू, हा पीस पुढे जाईल, सो 2a+2. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 2a इकडे येऊन काय होईल? मायनस 3a-2a, हा पलीकडे जाऊन मायनस होईल, इज इक्वल टू 2 - 1. सो a इज इक्वल टू 1. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय आहे? उत्तर आहे. हा प्रश्न समजला असेल तर सराव म्हणून एक प्रश्न या ठिकाणी ठेवलेला आहे. सो काय आहे पाहून घ्या. या ठिकाणी क्वेश्चन आहे, नंबर अँड दिस नंबर्स हे कोण आहेत? विरुद्ध आहेत, परस्परांचे विरुद्ध नंबर्स. विरुद्ध नंबरचा एक रूल असतो, दोघांची बेरीज काय असते? 0. या रूलचा वापर करा आणि पर्याय तुम्ही शोधू शकता. आवडला असेल तर पुढे फॉरवर्ड करा, सेव्ह करा आणि गरजू विद्यार्थ्यांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.